पहिलं सांगत होतं लाईफ, दुसरं सांगतो करिअर, आणि थर्ड लँग्वेज. भाषाशास्त्राचा अभ्यास करणारा माणूस आहे मी. लँग्वेज ही लँग्वेजच्या पद्धतीने शिकली पाहिजे ना. ट्रॅफिकचे नियम कधी कळतील? गाडी घेतल्यावर का गाडी घेतल्यानंतर? एकच वाक्य बोललो ना मी. हां, गाडी चालवायला यायच्या अगोदर ट्रॅफिकचे नियम कळतील का आपल्याला? असे हाल झालेत ग्रामरचे. भाषा वापरताना ग्रामर कळत असते. जैसे गाड़ी चलाते वक्त ट्रैफिक के रूल्स समझ में आते. गाडीच नाही इथं आणि ट्रॅफिकचे नियम चालू शिकवायला, गाडीचा पत्ता नाही. कधी भाषा बोलायचीच नाही, कधी लिहायचीच नाही, म्हणले ग्रामर म्हणजे काय, कसं कळेल? सो भाषा ही भाषा शिकण्याच्या पद्धतीनं शिकली पाहिजे. कोणती पद्धत आहे भाषा शिकण्याची? कोणती पद्धत आहे? ती पद्धत सांगतो ना ती पद्धत. आता कोणती पद्धत? आपण समजून घेऊन पुढे जाऊ. नॉलेजही वाढेल, मेथडही कळेल. सांगा बरं मला, भाषा कशी शिकतात? बरं आपली भाषा कशी शिकलो आपण? छान. कोणतीही भाषा शिकायची असेल ना तर त्याची पद्धत समजून घ्यायची आपण. कसली पद्धत? नॅचरल. व्हॉट इज नॅचरल? व्हॉट इज नॅचरल? हां, नो आर्टिफिशियल टच ॲट ऑल. नॅचरल. शिव्या कशा देता येतात? नॅचरल. आर्टिफिशियल आहेत का? का रे तुझ्या, असं नाही ना. त्याला असं सिस्टम आहे. आणि त्याला असे का रे असा मूर्खासारखा करतो, बेवकूफ आहेस का तो? ते म्हणलं त्याला शिवी दिली आहे का, ॲप्रिसिएशन केलं हे कळा ना त्याला. असं नाही चालत है ना. का हो मी तुला मारील नाही तर पलीकडे सरला नाही तर, असं म्हणलं. ते म्हणलं तेव्हा तू एकदा मारून डबा, तू डोकं खाऊ नको माझं. नाही चालत. एव्हरीथिंग शुड बी नॅचरल, इजंट इट? मग आता भाषा पण नॅचरली शिकायची, नॅचरल वे. NATURAL. कसं शिकायचे नॅचरल? नंबर 1, हां, त्या वातावरणात जायचं. बस. संत्री कुठं? संत्री कुठं? नागपूर. व्हेरी गुड. नागपूरला संत्री मिळणार, केळी नसते मिळत. केळीचं वातावरण कुठे? व्हेरी गुड, जळगावला आहे. आणि द्राक्षाचं कुठे? नाशिक आहे का नाही? मग द्राक्षाचं आपण म्हणायचं बीड. लोक म्हणतील कुठं वाचलं? नाही मुगच वाचलं मी. असं नाही आहे. आम्हाला त्या वातावरणात जायचं. निसर्गाचं सौंदर्य जर बघायचं असेल तर आम्हाला त्या वातावरणात जावं का नाही? बरोबर आहे का नाही? आर्टिफिशियल कुठेही तयार करा, पण तो नॅचरल लुक येणार आहे का? नाही. ओरिजिनल बर्फ पाहायचा असेल तर कुठं जायचं? चालण्याला जायचं का? हां, कुठं आहे का नाही? जम्मू काश्मीरला ना. जम्मू काश्मीर हे नॅचरल स्नोफॉलचं ठिकाण आहे. नॅचरल, त्यात काहीही बदल नाही आहे. समुद्र बघायचा आहे तर इकडं समुद्राच्या ठिकाणी नॅचरल सोर्स. मग नैसर्गिक पद्धतीनं जे होणार आहे ते होणार आहे. नैसर्गिक गुणधर्म काय? ऊसामध्ये नैसर्गिक साखर आहे. नॅचरल आहे ना, ते विषयच नाही त्याच्यामध्ये. पण नॅचरल पद्धतीनं आपण काही केलं की ते कधीही आपण विसरत नाही आणि त्याचा इफेक्ट फार भारी असतो. मग पहिलं काय? हां, म्हणजे आम्हाला आमची भाषा का आली? शाळेचा आणि आपल्या भाषेचा काहीही संबंध नाही. क्योंकि हमको स्कूल जाने से पहले ही हमको भाषा बोलने आता था. शाळेत जायच्या अगोदरच आम्हाला हे म्हणता येत होतं की मला शाळेत नको, मी जात नसतो, मी पळून जाईल. हे कधी घडलंय? बोलता कधी आलं? शाळेत जाऊन केलं काय आम्ही? फॉर्म भरले,
शाळेचा बोलण्यात काय संबंध आहे? बरं, घरच्यांनी आम्हाला कोणी बसून सांगितलं आहे का, असं म्हण, हे म्हण, ते म्हण, असं म्हणले का? गाय दूध देते, हे वांग आहे, याला असं म्हणतात, म्हणले कोणी? नाही. लोक वरडले ना आम्ही ऐकलं. लोकांनी प्रेमानं कसं बोलायचं आम्ही समजून घेतलं, रागात कसं बोलायचं समजून घेतलं, वाक्यरचना कशा जोडायचं समजून घेतलं. नॅचरल काय आहे? बरोबर आहे, आमची भाषा. आता मग आमची भाषा कोणती आहे? एक हिंदी आणि दुसरी मराठी. मग हे दोन्ही भाषा आम्हाला कुणीही न शिकवता 100% आल्या. हिंदी आणि मराठीसुद्धा, किंवा मराठी आणि हिंदीसुद्धा. खरं आहे का नाही? महाराष्ट्रातला विषय चालू आहे. तसं भारतामध्ये ज्या त्या राज्याची त्याची मातृभाषा आणि एक आपली वाईडली स्पोकन लँग्वेज ऑफ इंडिया इज हिंदी, दॅट लँग्वेज. ही कुणीही न शिकवता ती भाषा लोकांना आली. बरोबर आहे? मग आता ही काय बाबा, याला पण 10-15 वर्ष घातलेच ना. आता याला कुणीही शिकवलं नाही तरी ही भाषा आली, आणि याला सगळे शिकून संपले, एक माणूस उरला नाही. तरी ह्याचे वांदेच. शिकून शिकून गुरुजी रिटायर्ड झाले. खरे, ट्युशन लावलं तरी आमच्या अडचणी त्याच. 12वी झाली, अडचण तीच. बोर्डाची परीक्षा पास झालो, अडचण तीच. अरे इकडं कुणीच न शिकवता सुद्धा भाषा आली आहे, आणि इकडं सगळ्यांनी शिकून पण प्रॉब्लेम सॉल्व नाही. खरं आहे की नाही? मग का? कारण इकडं कार्यक्रम आर्टिफिशियल आहे. कसला? आर्टिफिशियल आहे. इकडं नैसर्गिक आहे. आर्टिफिशियल आपोआप, आणि हे ठरवून. आईचं प्रेम नॅचरल आहे, सावत्राईचं आर्टिफिशियल आहे. आणि म्हणून ओरिजिनल जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनलच. त्याच्यात राग असून सुद्धा काहीही आम्हाला त्रास होत नाही. एखादी आई एखादा मुलगा खेळत असताना जोरात ओरडते, ए इकडं मरके जरा सावलीत. वाक्य काय? व्हॉट इज सेंटेन्स? सावलीत मर. शब्द जरी डायरेक्ट मर असला तरी त्या शब्दाच्या पाठीमागे जिव्हाळा आहे. हे नॅचरल आहे. नॅचरलच. आणि बाकीच्यांनी प्रेमानं जरी बोललं तरी संशय आहे. मला तर डाऊटच वाटला हो. प्रेमानं बोललं तरी संशय आहे, आणि तर शिव्या देऊन बोललं तरी प्रेम आहे. हे नॅचरल आहे. मग पहिलं काय? एन्व्हायरमेंट, वातावरण मिळालं, आणि आम्हाला आमची भाषा जमली. वातावरणात काय मिळालं आम्हाला? तर पहिलं बघा बरं, काय केलं आम्ही? इनपुट दिलं. 2 कान आहेत, 2. कशाला दिलेत 2 कान? ऐकायला दिलेत का चष्मा ठेवाय दिलेत? का मास्क अडकवाय दिले? ते काय उद्देश काय कानाचा? ऐकणे. दोन्हीकडून ऐका. फुल इनपुट. एवढं ऐकलं आम्ही. लहान मुलं जन्म झाल्यापासून 1-1.5 वर्ष फक्त ऐकतच, ते बोलत नाहीत. आणि मोठी माणसं त्यांच्यासोबत मजेनं बोलतायत. बाळा जायचं का मार्केटमध्ये? चला आपण प्रोझोनला जाऊ. त्याला काय माहिती ढेकळं प्रोझोन काय, पण त्याला बोलताना एवढं मस्त, मामा आले, मामा आले. त्याला काहीच माहिती नाही. त्याच्या कानात दोन्हीकडून एवढे मस्त इनपुट चालू आहेत ना. भरलं ते, टाकी भरली 1.5 वर्षात, आणि टाकी भरल्यामुळं टाकी आपोआप सांडते.
का नाही सांडत आपल्याकडे? डॅम भरला की डॅम ओव्हरफ्लो होतो, बरोबर आहे. विहीर भरली की विहीर ओव्हरफ्लो होणार, टाकी भरली की टाकी भरलं की सांडणार आहे. तसं 2 वर्ष 1.5 वर्ष त्या लहान बाळाने घरामध्ये म्हातारं ओरडताना, म्हातारी ओरडताना, आजी आजोबा आई वडील आजूबाजूचे मुलं शाळा, काय शाळाचा संबंध नाही, घरातली सगळी फक्त सगळं ऐकलं 2 वर्षामध्ये. आणि मस्तपैकी 2 वर्षानंतर बोलायला सुरुवात केली. पापा, मामी, मम्मा, बारके बारके शब्द. हॅलो, ती लहान लहान पोरं आता हॅलो जवळ लवकर शिकायला लागले. हॅलो, कारण सगळे हॅलो, ऐकलं की हॅलो, फोन आला की नुसतं वाजलं तरी हॅलो. ऐकायला सुरुवात झाल्यानंतर ते बाहेर पडायला सुरुवात झाली आपोआप. आणि काय प्रोसेस आहे आपोआप बाहेर पडण्याची? स्पीकिंग. खरं आहे कोण आहे? बरोबर आहे की नाही? स्पीकिंग आपोआप बाहेर पडली हो प्रोसेस. खतरनाक. आणि 5 वर्ष हा कार्यक्रम नॉनस्टॉप चाललाय. 12 महिने 24 तास, उन्हाळा पावसाळा हिवाळा. याला ऋतूचा सुद्धा फरक नाही. कंटिन्यू ऐकलंय, कंटिन्यू बोललंय, कंटिन्यू ऐकलंय बोललंय, कंटिन्यू ऐकलंय बोललंय. आणि 5 वर्षात कसल्याही मुलाची त्या भाषेवर कमांड येते. 5च वर्षात. तुम्हाला बघायचं असेल तर 4-5 वर्षाची मुलं जर कुठं खेळताना दिसतात ना, नाही 2-3 शिवाय देऊन बघा, कसा रिप्लाय येतोय बघा. फक्त काही तर म्हणते बाबू भयानक. का? त्याला ग्रॅमर बी येते, वोकॅब तर नंबर 1, ॲप्रोप्रिएट वर्ड्स. कॉन्फिडन्स लेवल तर बघायचंच काम नाही. वाक्यरचना एक्सलंट. आहे काही टेन्शन, भीती नाही. 5 वर्षात. 5 वर्षानंतर मग आम्ही बॅग, ते दप्तर, ती बॉटल. आता आलंय पाण्याच्या बॉटल्या भेटल्या. पहिलं कुठलं पाणी होतं काय की? आम्ही असताना शाळेत ते बाजूला एक विहीर होती, ते विहिरीवर झाड, त्या झाडाचा पाला त्यातला एक माणूस पाणी आणायचा घागरीनं, आणि एक टाकी ठेवली शाळेत, आणि एकच ग्लास अख्ख्या शाळेला. आणि ते गायब होऊ नये म्हणून त्याला साखळी. आणि ते पाणी प्यायचं. आणि किडण्या बी ओकेच. आता आरो, डबल आरो, तरी पोटाला हात. बाबू नीट दवाखान्यात. आता ही अशी सिस्टम डेव्हलप झाली आहे, बरोबर आहे. आता क्लासरूममध्ये AC व्हायला लागल्या. पहिलं काय क्लासरूम? शाळा. त्या शाळेनं काय दिलं मग? शाळेनं सहनशीलता दिली. हां, सहनशीलता आहे ना. लाईनमध्ये बस, इच्छा नसताना सुद्धा इकडं आला का फटका. हां, ज्याला मुद्दा कळत नाही त्याला गुद्दा, ज्याला गुद्दा कळतोय त्याला ठीक आहे, ज्याला मुद्दा कळत नाही त्याला गुद्दा, ज्याला गुद्दा कळतंय त्याला फक्त तेवढंच. काही लातों के भूत बातों से मानती नहीं. ऐसे भूतों को बस खटाखट 2-3 हनल्या, खाली वाक 2-3 टोले. शिस्त मिळाली, सहनशीलता डेव्हलप झाली, लोकांचं दुःख कळालं. दुसऱ्याचं दुःख बघितल्याशिवाय आपल्याला दुःख कसं कळेल? काहीला दुःखच नाही ना जोपर्यंत स्वतःच्या बोकांडी येत नाही तोपर्यंत. लोकांचे दुःख कळायला फक्त एकच काम करायचं. आपल्याला जेवढे अवयव आहेत ना तेवढ्या सगळ्या अवयवाच्या दवाखान्याने फिरायचं. दाताच्या दवाखान्यात जावं,
हां खाट 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 बाबू आपलं बरं आहे. तिने असं वाजते टक 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 टक, जसं की ते सुतार पक्षी असते ना तसं टक 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 हाणलीत. आपलं बरं आहे. कानाच्या दवाखान्यात जायचं. ते म्हणे किती वाजता आले? आताच जेवलो. आणि मग म्हणायचं आपलं बरं आहे. काय आपलं बरं आहे. हाडाच्या दवाखान्यात जायचं. हाडाचे विटॅमिन डी घ्या. जिना चढता येत नाही, उभा राहता येत नाही, काही काही लोकांना संडासला बसता येत नाही. काय वेदना असतील तुम्हाला काय माहिती. अरे सोपं आहे काय. आणि मग म्हणायचं आय एम ओके. आम्हाला लोकांचं दुःख बघितल्याशिवाय आम्हाला माहितीच नाही ना, आम्ही जातच नाही ना. फिरा लोकांकडे, हे लक्षात येईल आपल्या की अरे माझं झालं एवढं असून सुद्धा आम्ही नुसते रडतोच. लोकांचं दुःख बघितलं की आपलं मन परिवर्तन होतं. एक मुलगा वडिलांना असा परेशान करत होता की मला शूज नाही आहे, मला शूज नाही, मला शूज नाही आहे. तुम्ही 8-15 दिवस झाला अजिबात शूज आणत नाही आहेत. शूज घेऊन दिल्याशिवाय मी आता स्कूलला जाणार नाही. हट्ट केला. आता मी आज जीव पण देणार नाही आहे. आणि वडिलांनी त्याला रागाराग घेऊन चालले. चले बाबा तुला शूज घेऊन येतो. आणि घेऊन चाललीत कशाला? शूज आणायला. आणि पुढून एक पोरगं दिसलं त्याला, त्याच्या वडिलासोबत चालणारं, ज्याला पायच नव्हते. आणि ते हसत होतं. अरे ज्याला पाय नव्हते ते सुद्धा हसत होतं. आणि मग ह्याला कळालं की बाबा त्याला पाय नाही आहेत तरी ते आनंदात आहे. आणि ह्याला मला शूज नाही आहे म्हणून मी किरकिर करतो आहे. जोपर्यंत लोकांचे दुःख बघत नाही का तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही, त्याची जाणीव नाही. एका साहेबानं त्यांच्या दुसऱ्या साहेबाला बायकोनं हाणताना बघितलं. ते म्हणलं आपल्याला तर काहीच नाही बाबा, बाबा आपलं बरं आहे, आपली फक्त शिवायच देती. हां असं काही नसतं, उगं सांगायला लागलो तुम्हाला. हां खरं की नाही? का असतंय? आहे. हां अरे आहे बाबा. लय लय खतरनाक आहेत लोक. फक्त वृद्धाश्रमच नाही, पहिला अनाथाश्रम माहीत होता, पुन्हा वृद्धाश्रम. आता एक आश्रम बघितलाय मी, पत्नी पीडित. पत्नीला बेजार होऊन घर सोडून पळालेले ते तिथे आहेत. लग्न झालंय सगळं, बायकोला परेशान आणि त्या आश्रमात आहेत. मग ते बघितल्यानंतर लोक म्हणले बरं झालं आपलं नाही झालं, हे होऊन पुन्हा आश्रमात आहेत. काही नाही, कुठल्याही भूमिकेत जा, दुःख आहे, फक्त ते हाताळण्याचं कौशल्य आलं की आमचं कमी होतं. दॅट्स ऑल. इट कॅन बी एनी रोल. तो रोल उत्कृष्ट करता आला पाहिजे. इथपर्यंत चालू होतं आपलं. आपण त्या भूमिकेत गेल्यानंतर आम्हाला कळतं. 5 वर्षात तर कमांड आलाय. मी थोडं पुढं गेलो होतो, आलो मुद्द्यावर. शाळेत गेल्यानंतर आम्हाला शिस्त शिकवली, हे शिकलो आपण. हळूहळू आम्हाला वाचायला शिकवलं. बोर्डावरचे नावं पुन्हा इनपुट दिलं गेलं, वाचा. वाचाल तर वाचाल. गाय गवत खाते. गाय काय बर्गर खाईल का? हां गाय गवतच खाईल ना. काय खाते तुमच्याकडे? हां गवत खाते गाय. गाईनं अजून डाएट बदललं नाही. हां अजून जनावरं अजून डाएट बदलत नाहीत. पक्ष्यांनी डाएट बदललेलं नाही. आम्ही काहीच खायचं ठेवलं नाही. आमच्या डाएटचाच मेळ नाही. अन्न पाणी पिऊन, अन्न खाऊन लोक सडका खायला लागले, डांबरं खायला लागले, खड्या खायला लागले. असं आहे नाही खात. खाल्लेल्या लोकांनी काहीही विशेष नाही. तळलेलं हे खात 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 बाकी मग काही डाएट झालं बाबा लोकांचं. रीडिंग केली, एवढं वाचलं,
भिंतीवर प्रतिज्ञा, भिंतीवर. मग ते वाचण्याचं ते चित्रासोबत वाचन आणि वाचन करायला लागलो आपण हळूहळू. हे क ख ग घ च असं करत करत जोडाक्षरं, आणि एवढं सुंदर वाचायला आलं, चांगलं वाचायला आलं. आणि मग गुरुजींनी सांगितलं आता आपण लिहायला सुरुवात करूयात. आणि मग शेवटी आम्ही काय केलं, रायटिंग केली. जे वाचलं ते लिहिता आलं आणि जे ऐकलं ते बोलता आलं. अशा पद्धतीनं आम्हाला आमची मातृभाषा आणि हिंदी जवळजवळ चांगल्या प्रकारे जमली, बोलली. याचं कारण आहे की हे शिकण्याच्या वेळेला वापरली गेलेली पद्धती. नॅचरल मेथड ऑफ लर्निंग एनी लँग्वेज. एनी डाऊट इन दिस? नाही ना? का असेल थोडा तर विचारा काही, का ह्याच्यापेक्षा वेगळं काही वापरलं आहे? मग इनपुट काय? व्हॉट इज इनपुट? लिसनिंग. हरिपाठ ऐकून ऐकून हरिपाठ पाठ झाला. हरिपाठ ऐकणं काय? इनपुट. लगेच म्हणायचं संध्याकाळी काय? आउट. इनपुट आउटपुट. अनेक लोक शाळेत गेले नाही तरीसुद्धा मस्त व्यवहार करू लागले, भाषा बोलू लागले, व्यवहार करू लागले, संवाद साधू लागले. खरं आहे की नाही? मंत्र म्हणू लागले, श्लोक म्हणू लागले. काही शिक्षणाचा संबंध नाही आहे. कशाची पॉवर होती? लिसनिंगची. आणि प्रॅक्टिकल जे ऐकले त्याचा वापर केला. हो, आता परत रीडिंगची इनपुट्स दिल्यानंतर काय करता आलं? रायटिंग करता आलं. म्हणून ज्या ज्या माणसांना उत्कृष्ट रायटर बनायचं आहे, लिसन टू मी नाव केअरफुली. इफ यू वॉन्ट टू बिकम अन एक्सलंट रायटर, डू यू नो एक्सलंट रायटर? देर आर मेनी रायटर्स. दे पब्लिश their books, they write their books, and all those books are available for reading. People keep on reading, and now see the cost of the book is very high. There are many famous books you must have heard, you must have seen, you must have read also. उत्कृष्ट रायटर बनायचं असेल तर त्याला खूप वाचावं लागणार. इथलं इथंच आहे. आणि ज्याला उत्कृष्ट भाषा बोलायची त्यानं फक्त ऐकायचं. अरे हिंदी गाणे ऐकून ऐकून पाठ झाले. का कोर्स होता का त्याचा कुठं? नाहीच ना. ऐकून. आणि आमचा घोटाळा हाच झाला आहे इंग्लिशच्या बाबतीत. आता पुढं हे आता हे बघा, ही मेथड कशी होती? नॅचरल. मग अशीच मेथड आम्हाला इकडं फॉलो करायला पाहिजे होती का नाही? कशी केली? जिथं याचा शेवट झाला तिथं इथं ABCD आम्हाला दिली. लिहा आणि गिरवा. मी बाहेरून येतो तोपर्यंत गिरवा. मग गिरविली. ABC. सुरुवात कुठून झाली? रायटिंगपासून. मग कशी येईल इंग्रजी? इथं ज्याचा शेवट आहे तिथे याचा याची सुरुवात आहे. याचा उगम झाला असा उलटा. आता वर टेरेसवर पाणी पडल्यावर खाली येईल ना पाणी? का खाली पाणी खालून वर चढलंस? रायटिंगच. लिहा. नुसतं लिहून 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 पहिली 12 खडी संपली की दुसरी लिहिली. आणि पुन्हा हँडरायटिंगवर भर दिला. कळालं काहीच नाही, फक्त लिहिलं. लिहून लिहून हँडरायटिंग डेव्हलप झाली, सुधारली. आणि एवढं लिहिलं की बघायचं कामच नाही. धरायचं की लिहायचं. आणि आपल्याला तर काही मनाने लिहिलं चाललं नाही, फक्त बघून लिहायचं. आणि परीक्षेत बी बघूनच लिहायचं. ह्याचं बघून तिचं बघून असं करून लिहायचं. एवढी रायटिंग झाली की आपण लिहिलेलं फक्त आपल्यालाच वाचता येऊ लागलं. कारण ते इतरांना कळणे शक्य नाही. आपण लिहिलेलं कोणाला कळते? कुणालाच कळत नाही, आपल्याला कळतं. आणि ते पेपर तपासणाऱ्यांना तर कधीच कळलं नाही, म्हणून आम्ही पास झालो. कारण आम्ही लिहिलं एवढं खतरनाक की त्यांना वाचायचं सोय नाही.
ते म्हणले काहीतरी हुशार असल्याशिवाय यांनी लिहिलं का? लिहिलं खूप. आणि पास व्हायला किती पाहिजे होते? बस किती? 25. आणि 10चा ग्रेस फ्री. हां 25 का? काय लागतात 25? गोळ्या हाणल्या तरी असेच आमचे 10-15 तर गोळ्या लागतात. गोळ्या हाणणं कळतं का? नाही. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात माहिती आहे तुम्हाला. समजा 50 मार्काचा पेपर आहे. किती? 50. आता ही लाईन आहे आपली इथली, असं समजा की इथली लाईन आहे ही, आणि अत्यंत सिन्सिअर इथून पुढं बरं का. मागचे काहीच नाही, पण फॉर्म सगळ्यांनी भरले. पेपर किती मार्काचा? 50. आणि प्रश्न कसे आहेत? MCQs. बरोबर आहे ना. आता एक प्रश्नाचे खाली उत्तर किती आहेत? 4 नाही आहेत, 4 ऑप्शन्स आहेत आणि त्यातलं एक करेक्ट उत्तर आहे. ज्यांनी दिवस रात्र मेहनत केली त्यांचे सुद्धा 50 पैकी 50 आले नाही. हां आलेच नाही ना. मग ह्यांनी डोक्याला डोकं लावून ताण देऊन पुढचा अभ्यास करून ते बघ बरोबर चुकल ते, आणि ते मागचे फक्त आले 15 मिनटं उशिरा. 50 पैकी ओके. खन 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 म्हणजे अर्धा तासात तर 50च्या 50 सोडून गेले. आता ह्यांचे 50 पैकी 50 करेक्ट येत नसते आणि त्याचे 50 पैकी 50 चुकत नसते. चुकू शकत नाही काय. एका गोळ्या साधल्या अंदाजे, अशा गोळ्या हल्ल्या ढगात साधल्या, पडले 15. अभ्यासातले होते का? नाही. हे डोकं खाजून करून ह्याला 13च मिळाले. इथं गोळ्या हाणून 15. बाकीचा अंदाजे असतात असे 5-25 मार्क मिळाले, लोक पास झाले. सुरुवात कुठून झाली? रायटिंग. आणि फोकस कशावर पडला? रीडिंगवर. आणि मजेची गोष्ट सांगू का, ह्या दोन्हीवरच आमचं शिक्षण संपलं. कशात? रायटिंग अँड रीडिंग, रायटिंग अँड रीडिंग. आता मेनी पीपल कम फॉर जॉईनिंग द क्लास नाव दे सर आय एम एबल टू रीड बट आय कांट अंडरस्टँड. म्हणलं सगळं तुझंच नाही, सगळ्या जगाचं हेच आहे. सगळ्यांना वाचता येतं, वाचलेलं सगळंच कळत नाही. सगळंच कळत नाही. का नाही कळत? का तो आपला काही दोषच नाही. कसं कळलं? काही प्रश्नच नाही ना. काही काय संबंध आहे अगोदर? दोन्ही शिक्षण संपलं. शिक्षण संपलं म्हणजे आम्ही ग्रॅज्युएट झालो. आणि मग पुन्हा म्हणायचं भारतात बेकारी. भारतात बेकारी नाही, आपण बेकार आहे. भारताचं नंतर बघू, आपलं बघा. फॉर्म भरायला सांगितलं एखाद्याला, ग्रॅज्युएटला सांगा ना फॉर्म भरायला. अहो स्वतःचं एक्झाम फॉर्म भरता येत नाही आजही सुद्धा. यू मस्ट हॅव एक्सपिरियन्स दिस की देर आर मेनी स्टुडंट्स in our institute, in our city, who have done the graduation are not able to fill the examination form. ते फॉर्म सुद्धा 2-4 मिळून एकच भरायला लागले. ह्याचंच गाव, त्याचंच आडनाव. याला जर सांगितलं की जाऊन ऑनलाईन जर आम्हाला रिझर्वेशन करून दे ना, रिझर्वेशन. आता हे रेल्वेचं रिझर्वेशन करायला गेल्यानंतर ह्याच्या भरोश्यावर गाडी जायची नाही. संपलं शिक्षण. कशात? रीडिंग रायटिंगमध्ये. पण काहींनी रीडिंग आणि रायटिंग करून करून, रायटिंग रीडिंग रायटिंग रीडिंग करून करून काही लोकांना स्पीकिंग करता यायला लागली बघा. पण स्पीकिंग कशी? फक्त शब्दांसोबत. मला इंटरेस्ट नाही. शब्द कोणते आहेत? इंग्लिशचे. काय बोलताना? आता बघा मराठी बोलताना कितीतरी लोक इंग्लिश शब्द वापरतात. सगळेच जवळजवळ असा एक पण माणूस नाही 100% मराठी बोलणारा. काही असतील आय डोंट नो. आणि तेवढी शुद्ध कोणाला कळणार बी नाही. मग जर कोणी बोलली तर एखाद्याला म्हणलं माझा भ्रमणध्वनी पाहिला का? ते म्हणलं काय? कसला ध्वनी? मोबाईल. मोबाईल म्हणा की मग नीट.
तर मोबाईल कसला शब्द आहे? इंग्लिश. बरोबर आहे ना? रस्ता लोक म्हणतात का रोड? मी कम्फर्टेबल नाही, मी कम्फर्टेबल नाही, त्याला इंटरेस्ट नाही, तिकडे रेंज नाही, पलीकडे जा तिकडे कव्हरेज नाही आहे, असं बोलायला लागले लोक. मराठी बोलत असताना फुल इंग्लिशचा शब्द आहेत, फुल मध्ये 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 मध्ये. ॲपल कसे लावले? ॲपल कसे लावले? ॲपल. मँगोज कसे दिले? आणि तो पलीकडचं ते खरबूज कसं दिलं? खरबुजाला माहितीच नाही काय म्हणते. खरबुजाचा काय संबंध? बोलत बोलत लगेच शिफ्टिंग, ओपनिंग छान करायची, लगेच येऊन जायचं. मामा टोमॅटो, पोटॅटो आणि ते भोपळा. असं करून करून आम्हाला बोलता आलं. मग आज मेनी पीपल स्पीक, वी ऑल स्पीक, बट वी डोंट स्पीक विथ फुल सेंटेन्सेस. रिमेंबर दिस. मेनी पीपल स्पीक आउट, बट दे स्पीक विथ वर्ड्स अँड स्मॉल सेंटेन्सेस. Isn't it? They can use only sentences, that too positive sentences. Many speakers are unable to ask questions. आणि ज्या दिवशी प्रश्न विचारता आले त्या भाषेमध्ये समजायचं याला भाषा जमली. उत्तर कुणीही देईल. अवघड काय? प्रश्न विचारता येणं अवघड आहे हो. What's time? It's 6 or 7:15. It's easy to say. Have you taken tea? हे म्हणते काहीतरी चहाविषयी बोलते हो. तेव्हा आता हो घेतो का घेत नाही काय म्हणायचं, सोडून द्यायचं. ते कळालं, समजतंय सगळं, पण प्रश्न विचारता येत नाही. Isn't it? स्पीकिंग जमली आणि थोडं स्पीकिंग करणारी लोक एकत्र आले की ते लिस्निंग पण करू शकतील ना. असं कधी घडलं आहे का ज्याला काहीच बोलता येत नाही ते इंग्लिशच्या न्यूज ऐकत आहे? आणि मग हे थोडे बोलणारे आणि ऐकणारे एकत्र आले की तिथं काय असतं? वातावरण. आता ही मेथड आहे बाबा, ही अशी उलटी. जायचंय कुठं? जालन्याला. आणि गाडी कोणती? नाशिक. तिकीट बी काढलंय आणि गाडी सीट पण मिळालंय आणि गाडीला स्पीड पण आहे, पण ना जालना काही येत नाही. ते बाजूच्याला विचारलं जालन्याला अजून किती वेळा गेलं? ते म्हणलं जालना अबे ना आलाय का काय? आपण येवलेला आलो. कस काय? ते म्हणलं कस काय? मेंदू जागेवर आहे तुझं? काय खाल्लं सकाळी? म्हणला पोहे. गाडीला स्पीड नव्हती का? होती. मग जालना का आलं नाही? दिशा. दिशा दिशा म्हणजे डिरेक्शन. गती होती का नाही? काय नव्हती? दिशा नव्हती. जीवनाला गती असून उपयोग नाही आहे, त्याला योग्य दिशा पण सापडली पाहिजे. नाहीतर नुसतीच पळायला लागलेत. शहर आलं नाही. मेहनत केली नाही का? हो केली. फॉर्म भरला नाही का? भरला. ट्युशन लावलं नाही का? लावलं. वेळ वाया घालवला का नाही? घालवला. कष्ट केले का नाही? केले. तरी एवढ्या दिवस इंग्लिश न येण्याचं कारण मेथड चुकीची वापरली. काय वापरली? हां. आणि ही नॅचरल, ही आर्टिफिशियल. मग आता आम्ही वापरली का आमचा काही दोष नसताना आम्हाला मिळाली? आम्हाला मिळाली. व्हेरी गुड. ही मेथड आम्ही
मुद्दाम वापरली का? आमचा दोष नाही, आम्ही या वातावरणात जन्मलो. कोण? आपण. कोणाचा जन्म 2005च्या अगोदरचा आहे? 5 नंतर, 5 नंतरच, 10 नंतरचा, 2010 नंतरचा जन्म कोणाचा? कोणाचाच नाही आहे का? किती? 9 आहे का? दहाच्या पहिले असते 9. हाँ, ठीक 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 ठीक. मतलब 10 के पहले सब लोग, 10 के पहले. त्याला वाटलं 10च्या अगोदर म्हणायचं. ठीक आहे ना, होत असते माणसाला गडबड, काय होत त्याला, कुणाकडून बी होती. कधी कधी ना साखर आणि मीठ सारखंच दिसते, होत असते, टेन्शन घ्यायचं नाही. हां, काही कधी कधी होतं तसं. 10 नंतर जे जन्माला आलेत आता आणि 15 नंतर, त्यांचे हे हाल नाहीत ना. का? दे आर इन स्कूल फ्रॉम नर्सरी. दे एबल टू रीड, दे एबल टू स्पीक, they able to write, the grammar, their sentences, the school, everything is perfect for them. There was no issue as such. Different boards, trainers, teachers, yellow school buses with tiffin box, water bottle, perfect. आता आपला काय दोष बाबा, आपण पहिले जन्माला आलो, काय दोष आहे आपला? कुठं धडक घेऊ जाऊन? आपण कुठं त्या वातावरणात, इंग्लिश एवढं वातावरण होतं, आपण कुठं धडक घ्यायची? कोणत्या पोलला घ्यायची धडक? घ्यायची का पोलला एखाद दोन धडक? हां, आपला काय दोष? त्यामुळं आपला तसा असा बी दोष नाही काहीच. आम्ही दोषाला पात्रच नाही आहे, कधीच नाही, कारण आमच्याकडे कारणं लय पक्के आहेत. एखाद्याला विचारलं ना, कसं काय रे मार्क्स कमी मिळाले? तेव्हा मला नव्हतं का तेव्हा टायफॉइड झाला. हां, कारण एक जणाला मी विचारलं 4 दिवसापूर्वी, अरे एवढा दिवस झाला तुम्हाला इंग्लिश वगैरे अजून कसं काय काहीच नाही? ते म्हणलं, सर आमच्या सरांनाच येत नव्हती. कारण रेडी, एकदम परफेक्ट. असं नाही आहे, मेथड चुकीची. का? कारण ती शैक्षणिक पद्धती त्यावेळेला अशी होती म्हणून. आता शैक्षणिक धोरणं बदलली, 20 नंतर तर अजून चेंजेस आले, जंट इट. त्यामुळं ही मेथड कमी होऊन नावडेज, जेव्हा पूर्वीचे लोक जेव्हा इंग्लिशला घाबरत होते, तेवढी आताची मुलं इंग्लिशला घाबरतात का? हा, त्यांचे पालक घाबरतात, ते भाग वेगळा. म्हणजे पालकांना जेव्हा सांगितलं का PTMला जावं लागतंय तुम्हाला, पालक कुठं चाललेत? PTMला. व्हॉट इज PTM? पेरेंट्स टीचर मीटिंग. and child is in which school? English medium. And the teacher, after sending child in school, after paying this much fees, that lady or the teacher or the class teacher speaks in English with the parents. What problems? आता आमचा कसा प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. मग काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही. पण यू शुड रिवाइज हिज स्टडीज. कोण? आम्ही. यू शुड रिवाइज, यू शुड नोट डाउन हिज शेड्यूल, हिज मार्क्स, एंड उसका रिविजन ले लो. कोणाचा? त्याचा. आता ह्यांचं कोणत्या मेथडमध्ये कार्यक्रम झाला आहे? ह्या. आणि चाइल्ड कोणत्या मेथडमध्ये सध्या? ह्या. आणि म्हणून ते आमच्याकडं 10:30च्या बॅचला प्री फाउंडेशन. उद्देश काय? काय उद्देश आहे? मुलाचा अभ्यास घ्यायचा आहे, बाकी काही नाही. अशा या मेथडनं आपण पुढे आलो. बरीचशी लोक आली, याच्यात आपला दोष नाही. मग आता आपला दोष नाही तर मग आपल्याला गुण बी नाही ना. गुण तरी काय खास आहे का? काही लोक याच वातावरणात जन्माला येऊन सुद्धा मोठी झाली, याच वातावरणात येऊन सुद्धा काही लोकांनी त्या भाषेवर प्रभुत्व मिळवलं. आम्ही दोष देत बसलो. मग इथं आल्यानंतर काय? आता इव्हन टेक्स्टमध्ये
तर हे जे 15-20 वर्षापासून प्रयत्न करून सुद्धा जो रिझल्ट आला नाही, तो रिझल्ट इथं 4-5 महिन्यात येण्याचं एकमेव कारण आहे की आपण म्हणजे इव्हॉन व्हर्टेक्स या पद्धतीनं भाषा शिकवतं.